प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. सार्वत्रिक निवडणुका 2025 शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जे नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी निवडणूक लढत आहे, आदरणीय रुपेश लक्ष्मण दराडे, आणि त्याचप्रमाणे 26 या जागेवरती शिवसेना व मित्रपक्ष असे 26 जागांवरती सर्व नगरसेवक त्या ठिकाणी उमेदवारी करतात. निवडणुकीचा हा अंतिम टप्पा आहे. उद्या मतदान त्या ठिकाणी होणार आहे आणि निवडणुकीच्या किंवा प्रचाराच्या पूर्वसंध्येला, ज्या तिथं प्रचार संपणार आहे त्याच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी विरोधकांची सभा झाली आणि विरोधकांनी नको ते बुडाचे आरोप या ठिकाणी दराडे परिवारावरती केलेत. मला आपल्या माध्यमातून इतकं सांगायचं आहे की दराडे परिवाराची प्रगती ही विरोधकाला त्या ठिकाणी सहन होत नाही आहे. आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा, तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून नको ते आरोप त्या ठिकाणी केले जातात. मला सांगा, कायदा हा सर्वांसाठी सारखा असतो. कायद्याच्या पलीकडे कोणी नाही. मग तो कितीही मोठा असला आणि त्यांनी नियमबाह्य जर काम त्या ठिकाणी केलं तर त्याला शिक्षा नक्कीच मिळते. स्वतः साहेब देखील या ठिकाणी ज्या साहेबांना देखील ज्या काही गोष्टीला सामोरं जावं लागलं आणि कायद्यामुळं त्यांच्याकडनं त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्यामुळं कायद्याने त्यांनासुद्धा माफ केलं नाही आणि म्हणून 2.5-3 वर्ष त्या ठिकाणी साहेबांना आतमध्ये जावं लागलं. जर दराडे परिवाराने खरंच जर इतका भ्रष्टाचार केला असेल, इतक्या जर सगळ्या तुमच्या म्हणण्यानुसार जर काही लुटलं असेल, तर दराडे परिवारासुद्धा कायदा त्या ठिकाणी माफ करणार नाही. आणि म्हणून अशी कुठलीही गोष्ट नसताना देखील गलिच्छ आरोप हे सातत्याने दराडे परिवारावरती करण्यात आलेले आहे. आपण सांगितलं की जिल्हा बँकेच्या बाबतीत बोलले. जिल्हा बँकेवरती राज्य शासनाचं नियंत्रण असतं, त्याचप्रमाणे राज्य बँकेचं त्या ठिकाणी नियंत्रण असतं. 21 डायरेक्टर त्या ठिकाणी काम करतात. त्या ठिकाणी सचिव MD म्हणून त्या ठिकाणी असतात आणि आपण त्या ठिकाणी सांगितलं की बँक त्या ठिकाणी लुटून खाल्ली. मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की त्या NDCC बँकेमध्ये दराडे परिवाराचं एकही प्रकरण नाही. एक प्रकरण तुम्ही दाखवा का दराडे परिवारांनी त्या बँकेतून लोन घेतलं. उलट NDCC बँकेने साहेबांना त्या ठिकाणी 27 कोटी रुपये लोन दिलं. त्या लोनचं काय झालं, काय परिस्थिती? आज ते लोन 27 कोटीहून 51 कोटी रुपये त्या ठिकाणी झालं. बरं, तुम्ही शासनाला विनंती केली, त्याचे हप्ते बांधून घेतले, त्याचं OTSसाठी तुम्ही डिमांड केली. म्हणजे खऱ्या अर्थाने ही बँक जर कोणी अडचणीत आणली असेल तर ह्या साहेबांसारख्या लोकांनी त्या ठिकाणी प्रकरणं केले आणि शेतकऱ्यांवरती खाफर फोडण्याचं काम या लोकांच्या माध्यमातून होत आहे. बलाढ्य लोकप्रतिनिधी असतील, इतर काही व्यापारी असतील, यांनी लोन उचलले, कारखान्यांना लोन दिले, परंतु त्याचे हप्ते या ठिकाणी भरण्यात आले नाही आणि त्यामुळे ती NDCC बँक अडचणीत आली. आणि मला विरोधकांची कीव येते की कुठलाही अभ्यास न करता बिनबुडाचे आरोप करता त्यांनी अगोदर अभ्यास करणं गरजेचं आहे. मर्चंट बँकेबाबतीत सांगता, अरे मर्चंट बँक जर कोणी तारली असेल तर या दराडे परिवारामुळे तारली होती. करोडो रुपयाचा पगार डबघाईला आली. दराडे तर काही चेअरमन म्हणून बसले नव्हते, दराडे काही स्वतः डायरेक्टर म्हणून नव्हते, परंतु बँक कशी चालावी यांना जमलं नाही आणि दराडे परिवाराचं तर खातं तिथून गेलं. परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो, एकही व्यापाऱ्याचं अकाउंट त्या बँकेमध्ये राहिलेलं नाही, कारण यांनी विश्वास गमावला आहे. आज सगळ्या व्यापाऱ्यांचे खाते HDFC, ICICI, SBI बँकमध्ये गेले. मग ही विश्वासार्हता गमावली कोणामुळं? का गमावली? आणि म्हणून कुठल्याही बिनबुडाचे आरोप करण्यात तथ्य नाही.
तुम्ही बँकेविषयी पण अभ्यास करा. कारखान्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, अहो एखाद्याची 1 इंच जमीन जरी घेतली ना, अलीकडच्या काळात तो उपोषणाला बसतो, अलीकडच्या काळात तो जातो आणि त्या ठिकाणी फिर्याद नोंदी करतो. एवढं सोपं जग वाटलं का तुम्हाला? एवढे बुद्धू लोक वाटले का तुम्हाला, जी बाबा की ज्या लोकांनी जमिनी, दराड्यांनी जमिनी लुटल्या, जमिनी घेतल्या आणि कंपाऊंड केले, असं भाष्य करता? मला तुम्हाला सांगायचं आहे, जे काही दराडेंनी केलं आहे ते कष्टाने केलं आहे, मेहनतीने केलं आहे. शून्यातून दराडे परिवार त्या ठिकाणी आज जे काही झालेलं आहे ते दराडे परिवारांनी कष्ट करून जे काही कमवलं आहे, आणि म्हणून काही लोकांना सहन होत नाही आहे, काही लोकांना दराडे परिवाराची प्रगती सहन होत नाही आहे. मला सांगा, मी माध्यमाला या ठिकाणी विचारतो, जर तुम्ही जर एखादी कोणाची जर 1 इंच जरी जागा जर घेतली तर तुम्हाला लोक सोडतील का? अहो ताबडतोब त्या ठिकाणी अर्ज पाठी करतील. एवढंच काय, तुमच्याकडे येतील ना आमची तक्रार घेऊन, तुमच्याकडे येतील की दराडेंनी फसवलं. अशी एक तक्रार या जिल्ह्यात, या तालुक्यात आणि या महाराष्ट्रात दाखवून द्यावं कोणी, की आम्हाला दराडे परिवारांनी फसवलं किंवा दराडे परिवारांमुळं आम्हाला त्रास झाला. अहो तुमची तर प्रचाराची पातळी इतकी घसरली का त्याच्याहून तुमची मानसिकता आणि तुमची विचारधारा काय हे यातून दिसतंय. एक शब्दसुद्धा दराडे परिवारांनी तुमच्या अशा घाणेरड्या प्रवृत्तीच्या, गलिच्छ प्रवृत्तीचं तुम्ही जे राजकारण करताय त्याच्यावर आम्ही भाष्य केलं नाही. कारखान्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, कारखान्याचे शेअर्स गोळा झाले होते, परंतु काही टेक्निकल अडचण आल्यामुळं, पाण्याची अडचण असल्यामुळं इथे कारखाना होऊ शकला नाही. 15 किलोमीटरचं अंतर, 2 कारखान्यांच्या मध्ये एअर डिस्टन्स हे 15 किलोमीटरचं असणं गरजेचं असतं. अनेक टेक्निकल अडचण आल्यामुळं त्या ठिकाणी आपण तो कारखाना होऊ शकला नाही. परंतु मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ज्या ज्या लोकांचे शेअर्स घेतले होते 2-3 वर्षाच्या आत त्या लोकांचे शेअर्स पूर्ण परत केलेले. आणि मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो, एखाद्या कोणाचा जर शेअर्स राहिला असेल तर त्यांनी आत्ता इथं यावं आणि ताबडतोब त्या शेअर्सचा मोबदला या ठिकाणी घेऊन जावा. आणि म्हणून सारखं ज्यावेळेस निवडणुका आल्या का दराड्यांचं कारखान्याचं काढण्यात येतं, दराड्याच्या NDCC बँकेचं काढण्यात येतं, मर्चंट बँकचं काढण्यात येतं, आणि दराड्यांबद्दल समाजामध्ये प्रतिमा मलिन करण्याचं काम या ठिकाणी सातत्याने करण्यात येतं. अहो तुमची जर आम्ही कुंडली जर काढली तर तुम्ही येवल्यात पायसुद्धा ठेवू शकत नाही. तुमचे वैयक्तिक जर आम्ही धंदे जर काढले, उद्योग जर काढले तर तुम्हाला लोक जोड्यांनी मारल्याशिवाय तर राहणार नाही. जे काल भुकणारे होते त्यांचेसुद्धा, आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये जे आज भुकत होते काल त्यांचेसुद्धा, आम्हाला कशाला बोलायला लावता? तुम्ही कुठे बसता, कोणते तुमचे अड्डे, तुम्ही कुठे जाता, तुम्ही काय धंदे करता, काय काय केले, कुठे कुठे तुमच्यामुळे लोकांना ॲबॉर्शन करावं लागले, लोकांना जीव द्यावा लागला, आत्महत्या करावं लागली. कशाला बोलायला लावता? सर्टिफिकेट दाखवेल मी तुम्हाला, तुमच्यामुळे काय ॲबॉर्शन झाल्याचे. कशाला बोलायला लावता? आणि जे काल भुकत होते भाडोत्री कुत्रे, त्यांची लायकी काय आम्हाला माहिती आहे, काय लायकी आहे त्यांची. आणि काही कारण नसताना, अभ्यास न करताना, मी कॉमन जनतेने जर कोणी म्हटलं ना मी मान्य करेल, पण हे भाडोत्री लोक तिथे, पगारी लोक, दलाली लोक, एजंट लोक तिथे येतात आणि बोलतात. आणि म्हणून मला आपल्याला कळकळीची विनंती, या येवल्या शहराच्या नागरिकांना कळकळीची विनंती, कुठल्याही भूल थाप्याला त्या ठिकाणी बळी पडू नका. मी तुम्हाला सांगतो, कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी चालू आहे. आमदार बंधूंच्या माध्यमातून या येवल्या शहरामध्ये 70% रस्ते चालू आहे. बरं, तुम्हाला जर डिबेट करायचं आहे तर बोलवा ठेकेदार, बोलवा अधिकारी, बोलवा प्रमा, या सगळ्या गोष्टी बोलवा, आणि तिथे बघा तुम्हाला सगळ्यात जास्त रस्ते जर कोणाचे चालू असतील या येवल्या शहरामध्ये तर ते आमदार बंधूंचे चालू आहे. आणि विधान परिषदेचा आमदार असताना देखील इतका निधी आणणं, मी तो महाराष्ट्राच्या नकाशावरती एकमेव आमदार असतील जो विधान परिषदेत असताना एवढा निधी या तालुक्यासाठी, या शहरासाठी आला. अनेक कॉलनींमध्ये गार्डन केले, अनेक कॉलनीमध्ये गटर त्या ठिकाणी केल्या, अनेक कॉलनींमध्ये त्या ठिकाणी सुशोभीकरण केलं. बसस्टँड यांच्या डोळ्यात जसे का कोणी मिरची घातलेली. ते छोटंसं बसस्टँड होतं, आपण त्याचे 3 कंपार्टमेंट वाढवले. आज जे बसस्टँड तुम्हाला दिसतं आहे ते कोणाची देण आहे? आमदार साहेबांच्या माध्यमातून ते बसस्टँड झालं. असे अनेक कामं झाले. या उलट तुम्ही 2004ला सांगितलं होतं का मला येवल्यामध्ये संधी द्या, मी येवल्या शहरामध्ये पाणी आणेल. मला सांगा, येवल्यामध्ये रोज पाणी येतं आहे का हो? आज 4-4 दिवसांनी पाणी येतं. उलट 2004 पूर्वी तर आम्हाला 2 दिवसात मिळायचं. तुम्ही आल्यापासून बरं पाणी मिळतं तर मिळतं आहे, पाण्याचं तर क्वालिटी काय?
जणू काय ड्रेनेजचा पाईप त्या पिण्याच्या पाण्याला जॉईंट केला आहे की काय, इतकं गढूळ पाणी येतं. आणि तुम्हाला माझ्या बोलण्यावर जर विश्वास पटत नसेल तर तुम्ही सर्वसाधारण जनतेची प्रतिक्रिया घ्या. ते तुम्हाला निश्चित माझ्या मातामाऊली तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील. म्हणजे पाणी गढूळ, पाणी स्वच्छ नाही, पाणी वेळेवर नाही, गटरीच्या समस्या, घनकचऱ्याच्या समस्या, कचरा गाडीच्या समस्या, गटर वॉटर मीटर, म्हणजे ज्या नगरपालिकेच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या तुम्ही 25 वर्षात पूर्ण करू शकल्या नाही. हे तुमचं अपयश आहे. आणि तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर, तुम्ही विकासावर तर बोलत नाही. बरं, विकास शब्द ऐकून माझे तर कान पिकलेत. मी आता तर प्रगती म्हणायला लागलो आहे. मला विकास शब्द ऐकून मला आता भीती वाटायला लागली. म्हणून प्रगती, आम्ही या येवल्या शहराची प्रगती करणार आहे. कारण आमच्या डोक्यावरती आदरणीय नामदार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, आमचे सर्व आदरणीय शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री असल्यामुळं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की या येवल्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी ही माझ्यावरती असणार आहे. काळजी करू नका. जनतेला देखील त्या ठिकाणी सांगितलं आहे. गेल्या 25 वर्षापासून ज्या अपेक्षेने, ज्या हिशोबाने आम्हाला असं वाटलं होतं की येवल्या शहराचा चेहरामोहरा बदलेल, उद्योगधंदे या ठिकाणी येतील, पण एकही उद्योगधंदा या ठिकाणी 25 वर्षात आणता आलेला नाही. तुम्ही आम्हाला 2004ला सांगितलं होतं की आम्ही येवला शहर हे बारामती करून दाखवू. तुम्ही माझ्याबरोबर बारामतीला चला. बारामतीच्या 10%सुद्धा येवल्या शहरामध्ये काम झालेलं नाही. आणि तुम्ही किती दिवस जनतेची दिशाभूल करणार आहात, किती दिवस जनतेची दिशाभूल करणार आहात. आणि म्हणून गेल्या 25 वर्षापासून जे आम्हाला मिळालेलं नाही. आणि तुमच्याकडे विजन कसलं हो. तुम्ही 2004ला आले त्यावेळेस मतदानाची लोकसंख्या 24,000 होती. आज मतदानाची लोकसंख्या 45,000च्या आसपास झालेली आहे. पाण्याच्या साठवणतलाची काय परिस्थिती आहे. ज्यावेळेस लोकसंख्या 24,000 होती तेव्हाही साठवणतला हाच होता. आता 45,000 झाली तरी हाच आहे. मला सांगा, जर साठवण तलावच नसतील तर तुम्ही येवलेकरांना रोज पाणी कसं देणार आहात, हा माझा मूळ प्रश्न आहे. अनेक विषय आहे, परंतु मी ही निवडणूक नगरपालिकेची आहे आणि म्हणून गटर वॉटर मीटर या 3 गोष्टीवरतीच मला तुमच्याशी बोलायचं आहे. उपजिल्हा रुग्णालयाची अशी परिस्थिती आहे का डॉक्टर आहे तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे तर इंजेक्शन आहे तर मेडिसिन नाही. आणि तुम्ही सांगतात नाही तर चला माझ्यावर आत्ता, जर तुम्हाला तिथं जर सिरम अवेलेबल झालं तर तुम्ही जे सांगाल ती पैंज मी त्या ठिकाणी हरून जाईल. किती बोलावं, काय बोलावं. आणि तुम्ही सांगतात की दराडेंनी हे केलं, दराडेंनी ते केलं. तुम्ही काय केलं ते सांगा ना. नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून काय केलं ते सांगा ना. उलट आमचे 70% रस्ते कॉलनीमध्ये, शहरामध्ये आमचे चालू आहे. तुम्ही काय केलं. 18च्या पूर्वी तुम्ही येवल्या शहरात काय दिलं. आणि 25 वर्षात तुम्ही मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नसाल तर हे तुमचं 100% अपयश आहे. पैठणी माझे विणकार बांधव, त्यांच्यामुळं या येवल्या शहराच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. SND कॉलेजमुळं या येवल्या शहरामध्ये करोडो रुपयाचा निधी येतो, करोडो रुपये येतात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून. या येवल्या शहराच्या अर्थकारणाला गती देण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर एक दराडे बंधूंनी त्या ठिकाणी केलं आहे. आणि त्याचबरोबर माझ्या पैठणी विणकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, आज येवल्या शहरामध्ये प्रत्येक व्यवसाय, मग तो नाभिक कटिंग सलूनचा असेल, मोबाईल रिचार्ज असेल, हॉटेल असेल, टपरी असेल, कपड्याचे दुकान असतील, नंतर स्टेशनरी दुकान असतील, रिक्षावाले असतील, मेसवाले असतील, अशा प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हे कॉलेजच्या माध्यमातून झालेलं आहे. तुम्ही जमेच्या बाजू कधी सांगत नाही, दबक्या आवाजात मात्र बोलता, पण तुम्ही स्टेजवर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाचार होऊन त्यांनी जी काही स्क्रिप्ट दिलेली आहे ती वाचून तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागतं. आणि म्हणून दिशाभूल करू नका. मी तुम्हाला एवढंच सांगेल, 25 वर्ष तुम्हाला मिळाले. तुम्ही जर 25 वर्षाचा कालखंड जर बघितला आणि त्या 25 वर्षामध्ये येवल्या शहरामध्ये जी काही कामं झालेली आहे त्याचा जर आपण लेखाजोखा जर घेतला तर माझ्यासारखा सर्वसाधारण नागरिक या ठिकाणी तुम्ही नापास झाले असं म्हणतो आहे. आणि म्हणून माझंही म्हणणं हेच आहे, त्यामध्ये ज्या काय वॉटर गटर मीटरच्या ज्या समस्या होत्या, फिल्टर पाण्याच्या बाबतीत सांगायचं जर ठरलं तर भंगारमध्ये विकला तरी कोणी विकत घेणार नाही, इतका भंगार तो फिल्टर प्लांट त्या ठिकाणी. आणि पाणी हे अतिशय संवेदनशील आहे. त्या पाण्याच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला गेल्या 3 वर्षापासून इंजिनियरसुद्धा नाही आहे. आम्ही मागे हा प्रश्न उचलला तर ते अर्धवट भेजाचे ते सांगता
का सुतवणे नाही का तिथं? अरे बाबा, सुतवणे हा कोणत्या डिपार्टमेंटचा इंजिनियर आहे? आम्ही वॉटर सप्लाय इंजिनियरची गोष्ट करतो आहे. याच्याही पलीकडे जाऊन यांच्या नेतृत्वामध्ये ती नगरपालिका इतकी भ्रष्ट झालेली आहे. आज तुमच्या आमच्यासारखा माणूस जर कंप्लिशन सर्टिफिकेट त्या ठिकाणी आणायला गेला तर आम्हाला कंप्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही, आणि मिळालं जरी तर लाखो रुपये त्या ठिकाणी मोजावं लागतात. हे का, कोणासाठी? यापूर्वी कधी असं होत नव्हतं, आता का लाखो रुपये द्यावं लागत आहेत? हजारो लोकांना तुम्ही वेठीस धरतायत. जनता तुम्हाला माफ करणार नाही. येत्या 2 तारखेला मतदानाच्या रूपाने जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु जशी जशी वेळ येईल तुम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल. मी आपल्या माध्यमातून माझ्या जनतेला या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही 25 वर्ष त्यांना संधी दिली, एक 5 वर्ष आम्हाला संधी द्या. जर आम्ही तुमच्या संधीचं जर त्या ठिकाणी सोनं करू शकलो नाही, आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही, तर यापुढे आम्ही समाजामध्ये कधी मत मागणार नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.